आलं का आदेश? जय गुरु गोरखनाथ. मित्रांनो, आज आपण पुन्हा एक स्वप्नाबद्दल जाणून घेणार आहोत. स्वप्न म्हणजे असे की तुम्हाला स्वप्नामध्ये शेपटीकडून तुटलेला साप दिसतो, ज्याची अर्धा तुटलेला आहे किंवा शेप तुटलेली आहे. तर मित्रांनो, असा जर साप एखाद्या व्यक्तीला दिसत असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनातून अर्धे संकट दूर होण्याचे दर्शवले जाते. जर त्या व्यक्तीवरती संकट असेल, त्या व्यक्तीवरती वाईट परिस्थिती किंवा प्रसंग असेल, तर ते अर्धे कटले, अर्धे दूर झाले असं शक्तीला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, त्याच सापाला जर तुम्ही हातात धरून उचलताना बघताय, जिकडून तुटलेला आहे, ज्या भागातून तो साप तुटलेला आहे, म्हणजे शेपटीकडून जो साप तुटलेला आहे, जर तुम्ही त्या सापाला हातानं जर शेपटीकडून उचलताना जर दिसत असाल, म्हणजे बघत असाल, तर उरलेले संकट आता तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनातून काढून टाकण्यासाठी सक्षम आहात, प्रबळ आहात. ही शक्ती तुम्हाला दर्शवण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. स्वप्नात सांगण्याचं भरपूर आहे, अर्थ खूप मोठा आहे, पण छोट्या ह्याच्यात लोकांनाही पण आवडतं. तुम्हाला इतका वेळ नसतो. तुम्हाला खूप तामझाम केलेल्या व्यक्तीचे व्हिडिओ आवडतात, खूप चाडून वाढून सांगितलेल्या व्यक्तींचे व्हिडिओ आवडतात, तुम्ही खूप आवडीनं बघत असतात. माझ्यासारख्या सर्वसामान्याचे व्हिडिओ तुम्ही बघणार नाहीत आणि बघतही पण नाहीत, हे मलाही पण कळतं. मित्रांनो, मी व्हिडिओ बघावा किंवा माझ्या चॅनलवरती खूप पैसा कमवावा किंवा माझ्याकडे खूप गर्दी व्हावी, ह्या कारणानं व्हिडिओ बनवत नाही. तब्बल 5 वर्षानंतर शांत राहून मी ज्ञान कमवून मगच तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करत आहे. कारण व्हिडिओच्या माध्यमानं कोण काय कमेंट करेल, कोण कोणत्या प्रश्नाचे उत्तर विचारेल, हे मलाही ठाऊक आहे. त्यामुळे मी पूर्ण तयारीनंच तुमच्या समोर व्हिडिओ बनवत आहे. नसेल तर प्रयत्न करून बघा. जर तुम्हाला सत्याला छेडायचंच जर असेल, सत्य बघायचंच जर असेल, तर तुम्ही एकदा प्रत्यक्षात पण आणि अप्रत्यक्षात पण दोन्ही बाजूने प्रयत्न करून बघू शकता. कारण माझ्याकडं दोन्ही पद्धतीचे उत्तर आहे. मी अप्रत्यक्ष उत्तर देण्याचंही सामर्थ्य ठेवतो आणि प्रत्यक्ष उत्तर देण्याचंही सामर्थ्य ठेवतो. कारण 5 वर्ष म्हणजे सर्वसामान्य काळ नाही. त्यामुळे हलक्यात घेऊ नका. आदेश.